काय दिले बघा, an electron in stationary hydrogen atom passes from fifth energy level to ground level. अंडरस्टूड? म्हणजे N5 पासून N1 करंट शिफ्ट झाला. The velocity of atom acquired as a result of photo emission is. ओके, ह्यातून काय कळालं? तर आता ऐका, ॲटम लक्ष द्या, ज्यावेळी ॲटम moves from n equal to what, ॲटम जम्प केली कुठल्या ऑर्बिट मधून? ॲटम नाही, ॲटमने जम्प केली नाही. कुणी जम्प केली? इलेक्ट्रॉन जम्प केली फ्रॉम फिफ्थ ऑर्बिट टू वन ऑर्बिट. तर काय होतंय? इट इमिट एक्स्ट्रा एनर्जी एच न्यू, बरोबर ना? किती असते ती? आपण फाईंड केलं एक्स्ट्रा एनर्जी डेल्टा ई किती असते? एस आर इन टर्म ऑफ आर काय असते? एन स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर. ह्याच्यावरून आपण लॅम्बडा फाईंड केलं होतं. एस आय एम सेइंग एनर्जी इमिटेड. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? मग एनर्जी म्हणजे काय? एनर्जी इज अ बंडल ऑफ एनर्जीला आपण काय म्हणतोय? बंडल ऑफ एनर्जीला आपण काय म्हणतोय? फोटॉनचे. त्यांनी विचारलंय काय? वेलॉसिटी दॅट ॲटम ॲक्वायर्ड ॲज रिझल्ट ऑफ फोटो इमिशन. म्हणजे ॲटम नाही, इलेक्ट्रॉन आहे. हे ॲटम नाही तर इलेक्ट्रॉन आहे. काय फोटो इमिशन म्हणजे काय होते? फोटो इमिशन म्हणजे आपण ड्युअल नेचर बघितले का नाही? ज्यावेळी फोटॉन ॲटमवर स्ट्राईक होतोय तर इलेक्ट्रॉन इमिट होतात. म्हणजे ही जी एनर्जी आहे ई आर एन स्क्वेअर मायनस वन अपॉन एन स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर, ही कोण एनर्जी गेन केली? इट इज गेन बाय इलेक्ट्रॉन ऑफ दॅट ॲटम. बरोबर. आणि त्याला किती वेलॉसिटी मिळाली असं विचारले त्यांनी. आणि ऑप्शन मध्ये काय? एस आर एच आहे ऍज वेल ऍज मास आहे. मग किती वेलॉसिटी मिळाली म्हणजे काय? एस ह्याचा मोमेंटम एच आहे ना. ओके, ह्याचा मोमेंटम वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी म्हणजे एम आहे, त्यामुळे एम व्ही म्हणजे मोमेंटम. इज इट राईट? गेटिंग काय आठवतंय का ड्युअल नेचरचं? ड्युअल नेचरचं काय आठवतंय काय? एम व्ही मोमेंटम नाही आठवत? ड्युअल नेचरचं आपण रिगार्डिंग वेवलेंथ बघितलंय. कुठलं? ड्युअल नेचर मध्ये आपण फोटॉनचं बघितलं होतं ड्युअल नेचर मध्ये. तर वेवलेंथचं मी दुसरा पार्ट, हा बरोबर, हा एक्झॅक्ट सांगितलंस, बरोबर आहे. सांग, बरोबर आहे. डी बरोबर, एक्झॅक्टली. तो कन्सेप्ट ते अप्लाय करायचा. तर कन्सेप्ट काय तो कोण सांगणार? मी येऊन अगोदर सांगायला पाहिजे बा. मोमेंटम, हा आता मोमेंटम इज इक्वल टू, हा अरे बरेच दिवस झाले साऊथ नाही. मोमेंटम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असतं? वेवलेंथ. आठवत नाही तुम्हाला? मला तर आठवते थोडक्यात, थोड्या प्रमाणात. प्रॉब्लेम बघितला नाही व्यवस्थित मी, तर जास्त सांगितलं असतं व्यवस्थित. हा पार्ट बघा. लॅमडा इज 1/p. पी इज व्हॉट? 1/λ. आपल्याला 1/λ फाइंड करू शकतो का नाही आपण? अंडरस्टूड? 1/λ इज इक्वल टू व्हॉट? पी. आणि पी म्हणजे काय? एम व्ही.
हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. कळालं काय ना? अंडरस्टूड? सो डी ब्रोगलीज वेवलेंथ यूज करायची ह्या प्रॉब्लेम. म्हणजे बाय डी ब्रोगलीज काय असतं, आपल्याला सेकंड ऑप्शन यूज करायचं आहे, P इज इक्वल टू वॉट, 1/. ओके. मग त्यासाठी काय फाइंड करायचं, P इज इक्वल टू H बाय लॅमडा ही रिलेशन यूज करायचं. तर आपल्याला काय फाइंड करायचंय, आपल्याला फाइंड करायला पाहिजे 1/λ. इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम 5 to 1 साठी 1/λ काय असतं, 1/λ इज R n square minus m square, राईट. आता 1/λ R n स्क्वेअर किती आहे, 1/1 मायनस m स्क्वेअर 25. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं, 1/λ इज 25 minus 1 by 25. इज इट राईट? कुठला ऑप्शन येईल? आता 1/λ पण काय पुट करू शकतोय, तस आपलं डी ब्रोगलीज काय आहे, 1/λ इज P by H. (24/25). सो 24/25 ऑप्शन कुठलं, दोन आहेत, ए एज वेल एज टी. समजलं, वी आर P इज इक्वल टू H बाय लॅमडा, हे H बाय MV आठवते का, MV. ओके, लॅमडा इज इक्वल टू H बाय MV. झालं सॉल्व. मग मोमेंटम माहिती आहे आपलं, वेलॉसिटी फाइंड करायची ना, मोमेंटम इज 24R/25. त्यामुळं V किती आलं, 25. ऑप्शन काय, RH, 25 RH डिवाइड बाय 20, सॉरी, ऑप्शन इज 24 RH upon 25 M. Understood? Is it clear? Nothing but which option? E.